नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पाटील. स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि सर्वांना माझा रामराम. कशा आहात मंडळी? आज आपल्याला सुट्टी होती, मग काय आपण निवांत एकदम चिलमध्ये सकाळी उठल्या टी व्ही बघत बसलो होतो. सनलाईट अशी येते एकदम मस्तपैकी घरात. म्हटलं आता भाई फक्त आहे ना तर आपल्याला आहे ना काहीतरी ज्यूस आणून दिला पाहिजे. पण आपण सुट्टी होतो म्हटलं आज आपल्याला काय भेटणार नाही, आपल्याला स्वतःच्या हाताने घ्यावं लागेल. मग काय आंघोळ वगैरे करून घेतली. आंघोळ केल्यानंतर आमची मम्मी म्हणायला लागली काय एवढी केस वाढून ठेवल्यात, लय शिवाय द्यायला लागली बघा. अजून वाढू दे ते केस घाल वेण्या. आपल्या घरापाशी बोरचं काम चालू होतं, म्हणजे नवीन बांधकाम, नवीन सुरुवात त्यांची पण. म्हटलं चला आपल्याला जायचं बँकेत. मग आपण गाडी काढली, थोडीशी गाडी पुढे आणली, कारण गाडीचं पेट्रोल संपलं. काही ढकलावी लागली गाडी, ढकलली. त्याच्यानंतर ते काकांनी मस्तपैकी गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणून दिली पाय लावून. मग आपण गाडीत पेट्रोल टाकलं, बँकेपाशी आलो, बघतो त्या का बँक बंद. आज रामनवमीची सुट्टी होती. मग ATMमध्ये गेलो, ATMमधून पैसे काढले, बघतो त्या का 2-2 ATM. कोणाला पाहिजे असेल तर नक्की या, आपल्याला पासवर्ड माहिती आहे यांचा, मला कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर आपण घरी गेलो. घरून परत आपल्याला जायचं होतं ऑफिसला. मग दादासोबत आपण ऑफिससाठी निघालो आणि आपण ह्या ॲम्ब्युलन्सला मदत केली जरा रस्ता करण्यासाठी. हा पाण्याचा फवारा तुम्ही पण बघितला का? ह्याची मजा घेतली का कोणी? मला नक्की सांगा कमेंट करून. आणि की ह्याच्यावर आपण लय मजा घेतली. ह्या गाडीच्या मागच आपली गाडी होती, मस्तपैकी थंड वारं खात होतं. त्यानंतर आपण आलो रामवाडी मेट्रो स्टेशनला. पण एक्सिलेटर बंद होतं, मग काय एक्सिलेटरने चालत गेलो. दमलो होतो, घाम आला होता, म्हणून रामवाडीच्या तिथे खिडकीपाशी जाऊन थांबलो. काय वारे. आपण ऑफिसला पोहोचलो होतो एवढ्या लांबून येऊन, पण हा गांडवा काय ऑफिसला पोहोचला नव्हता. मग आपण ऑफिसमध्ये गेलो, काम वगैरे करून घेतलं मस्तपैकी, आणि त्यानंतर निघालो घरी जायला. हे गांडूंची मस्ती चालू होती आणि रस्त्याला मध्येच चालू. आपण ह्यांना सोडलं मेट्रो पकडून, आपण आलो रामवाडीला रिटर्न. आपण काय दादांकडे अजूनपर्यंत बर्गर खायला गेलो नाही, पण दादांनी तेव्हापर्यंत शिफ्ट केलं. आपण दुसरीकडे त्या शॉपला जाऊन बर्गर नक्की खाणार. त्यानंतर आपण रिक्षा पकडून घरी आलो आणि लय जमलो होतो. म्हटलं आता इथंच थांबूया, आजचा दिवस असाच होता. जय महाराष्ट्र.